मनीषाची झेप. आज समाजात विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करताना दिसत असल्या तरी अजूनही बऱ्याच पालकांची धारणा अशी असते की मुलीचे लग्नच करून द्यायचे आहे तर तिला उगीचच का जास्त प्रमाणात शिकवावे. मग मुली सुद्धा पालकांची इच्छाप्रमाणे मानून लग्न करून घेतात. पुढे सासर, पती, मुले यांच्या संगोपनात त्या इतक्या गढून जातात की आपली काही स्वप्ने होती हेच त्या विसरून जातात. पण काही पालक आणि मुलीही या परंपरेला छेद देणारे असतात. त्यातीलच एक म्हणजे डॉक्टर सौ मनीषा नितीन चाळसे ही होय. मूळची छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या मनीषाचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथेच झाले. तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रात उच्च गुणांसह MSc आणि M.Ed या पदव्या संपादन केल्या. पुढे रीतीभातीनुसार तिचा विवाह मूळ अकोला येथील श्री नितीन वसंतराव चाळसे यांच्याशी झाला. नितीन आज ॲक्सिस बँकेत उपाध्यक्ष या उच्च पदावर कार्यरत आहे. नोकरीमुळे नितीन जळगाव येथे असताना मनीषाने तेथील MJ कॉलेजमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 2002 ते 2009 अशी 7 वर्षे मानवी शरीर क्रिया विज्ञान, जैवतंत्र, आण्विक जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र हे विषय शिकवून त्या विषयांचे प्रात्यक्षिक करून घेतले. तर 2012 या शैक्षणिक वर्षासाठी जळगाव येथीलच DNCVP कॉलेजमध्ये पदवीपूर्व स्तरावर प्राध्यापक जैवतंत्रज्ञान म्हणून काम करताना तिने जैवरेणू आणि वनस्पती ऊती संवर्धन हे विषय शिकवले. तसेच या विषयांची प्रात्यक्षिके घेण्याची जबाबदारी पार पाडली. पुढे नितीनची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली. त्यामुळे मनीषाने 2014 ते 2020 या काळात तेथील शिवछत्रपती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. तिथे ती प्रात्यक्षिकांसह जैवरेणू, विकर तंत्रज्ञान, चयापचय, वनस्पती ऊती संवर्धन हे विषय शिकवले. घर संसार दरम्यान झालेली 2 मुले त्यात पुन्हा प्राध्यापकी असे सर्व बघताना मनीषाचे अधिक उच्च शिक्षण घेण्याचे, संशोधन करण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जीवरसायनशास्त्रात PhD साठी नाव नोंदवले. डॉक्टर A.V. पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे टाईप 2 मधुमेह आणि जंतुनाशक उपयोगांसाठी बायोजेनिक कॉपर ऑक्साईड नॅनो कणांची हरित निर्मिती, वैशिष्ट्यीकरण व चिकित्सकीय मूल्यमापन या विषयावर संशोधन सुरू केले. दरम्यान नितीनची बदली पुणे येथे झाली. त्यामुळे मनीषालाही पुणे येथे यावे लागले. याच काळात जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाने तिच्या आयुष्यालाही कठीण वळण दिले. मनीषा गंभीर आजारी पडली. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तिला मृत्यूचा सामना करावा लागला. तो काळ तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता. पण जिद्द, इच्छाशक्ती आणि कुटुंबाच्या अथक पाठबळाच्या जोरावर तिने साक्षात मृत्यूलाही हरवले आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने ती उभी राहिली. पुण्यात मनीषाने भारती विद्यापीठाच्या पुणा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 2017 ते 2024 काळात संशोधन कार्य पूर्ण केले. येथे तिने औषधी वनस्पतीचा वापर करून हरित पद्धतीने ताम्रभस्मचे संश्लेषण केले. त्यांचे स्वरूप निश्चित करण्यासाठी अतिनील दृश्य वर्णपटशास्त्र, फुरियर ट्रान्सफॉर्म, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, एक्स-रे विवर्तन, क्रमवीक्षण, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शन आणि ऊर्जा विक्षेपण, क्ष-किरण वर्णपटशास्त्र, उच्च विभेदन, द्रव क्रोमॅटोग्राफी, मास यांसारख्या विविध तंत्राचा वापर करून त्यांचे वैशिष्ट्यीकरण केले. या ताम्रभस्माचे उपचारात्मक उपयोगांसाठी मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये नैसर्गिक नर विस्तार प्रजातीच्या उंदरांमधील मधुमेह विरोधी कार्यक्षमता आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेले रुग्णालयीन जीवाणू विरुद्ध प्रतिजैविक कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनाअंती असे दिसून आले की जैवनिर्मित ताम्रभस्माचे विस्तार उंदरांमधील टाईप 2 मधुमेह उपचारांसाठी प्रभावी आहेत आणि त्यांचा वापर जीवाणू विरोधी नॅनो औषध म्हणून देखील केला जाऊ शकतो. सध्या मनीषा पुण्यात MES आबासाहेब गरवारे महाविद्यालयात जैव तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून क्रोमॅटोग्राफिक आणि इलेक्ट्रोफोरेटिक टेक्निक्स, ॲडव्हान्स बायोलॉजिकल टेक्निक्स, सेंट्रिफ्युगेशन आणि स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स, मेटाबॉलिझम, इन्फाइम
टेक्नॉलॉजी हे विषय शिकवत असतानाच या विषयांची प्रात्यक्षिकेही घेण्याची जबाबदारी सांभाळत तिचे PhD करणेही सुरूच होते. शेवटी जिद्द, चिकाटी आणि घरच्यांचे पाठबळ यामुळे मनीषाचे याच वर्षी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये PhD संपादन केली. यानंतर तिने अनिरुद्ध व्ही पेटकर आणि उर्मिला M अस्वार यांच्यासह टाईप 2 मधुमेहाच्या उपचारांसाठी कॉपर ऑक्साईड नॅनो पार्टिकल्स तयार करण्यासाठी पद्धत यासाठी पेटंट दाखल केले आहे. या संशोधनाचा बरोबरच मनीषाने अनेक शोध निबंध लिहिले आहेत जे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय विविध विद्यापीठे, संशोधन संस्थांमध्ये अनेक कार्यशाळा, परिषदांमध्ये तिने भाग घेतला आहे आणि अजूनही घेत आहे. शिवाय विविध विद्यापीठांमध्ये विविध शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रमांमध्ये तिचा सतत सहभाग असतो. नितीन आणि मनीषाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना आपापल्या करिअरमध्ये मनापासून साथ दिली. तसेच मुलगी शमिका आणि मुलगा शारल यांच्या संगोपनाकडे, शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले. याचे फळ म्हणून दोघेही इंजिनियर होऊन पुणे येथे संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करीत आहेत. नितीनने बऱ्याच नवऱ्याचा जो बुरसटलेला पुरुषी अहंकार असतो तो म्हणजे माझी बायको माझ्यापुढे जाता कामा नये असा संकुचित दृष्टिकोन न ठेवता पत्नीच्या यशात आपलेही यश आहे असा व्यापक विचार केल्याने, तिच्या यशात आनंद, अभिमान मानल्याने कुठलीही गोष्ट करण्याआधी कधीच आडकाठी न करता उलट तिला नेहमी पाठिंबा दिला, तिचे कौतुक केले. यामुळे मनीषा आपले करिअर मनासारखे करू शकली आणि करीत आहे. या सर्व परिवाराच्या लौकिकात, आनंदात दिवसेंदिवस अधिक भर पडत राहो या मनपूर्वक शुभेच्छा.